शिबिर. गेल्या 5 दिवसांपासून आम्ही या शिबिराचे अतिशय चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहोत. आज या शिबिराचा आमचा 6वा दिवस. 6व्या दिवशी आम्ही पथनाट्य सादर करत आहोत. अनेक गलोगली जाऊन आम्ही हे पथनाट्य सादर करून जनजागृती करून देत आहोत. आता तुमच्या समोर पथनाट्य घेऊन येत आहे ग्रुप नंबर 5. नमस्कार. आम्ही किसान महाविद्यालयाचे एनएसएसचे स्वयंसेवक ग्रुप नंबर 5 या ठिकाणी प्लास्टिक मुक्तावर पथनाट्य सादर करीत आहोत. तर तुम्ही ऐकावे अशी ही विनंती. राम राम हो दादा. राम 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 राम. काय हो दादा, काय कामे बिमे चालू आहेत? काय कामे बिमे चालू आहेत म्हणतो? काय कामे बिमे चालू आहेत म्हणतो? आम्ही का एक स्पीकर तर काय रामोड आधी कसं आहे? हो त्याचं ऐकू येत नाही ना. असं आहे का? काय मग वावर ना बिरला कामे? आणि बाबा आपण चालू आहे म्हणा. बरं कापानं चालू आहे हा. का? तुम्ही काय ऐकायला भेटतं का? काय आहे? तो आपल्या मागला गेली ना पिंट्या नाही का? काय पिंट्या कोणता पिंट्या? तो मागला गेली ना. मागला काही ना. हा काय विजय? जन म्हैस मरगी. काय म्हैस मरगी म्हैस. कोण मरी गई? म्हैस. म्हैस मरी गई का? हा. हा चला मग येतच आम्ही. चालेल चालेल भेट. काय विजय? काय तुम्ही माय मरी गए? कस काय मरली? प्लास्टिक खाली ना. हो म्हणा बापरे. मरी काय मरी गई? ओ बाय सिला कोण जाते ये काढो ये काढो. मरी काय मरी गई? ओ सिला केवर ये काढो तिकडे काढा. सिला केवर ये काढणार मागे. अरे मनी गाय मरी गई. गाय काय? अरे मनी गाय ने प्लास्टिक खाई ना. प्लास्टिक कसा वस माय गाय मरी गई. काय आवा मनी माय मनी गाय मस्त दूध देव मनी माय. हा काय सफरचंदकडे जाऊ. बहीण एक बोबडी बहिणी रे भावा तुझे मागवा मजा बोला ना कुठे वाजा. प्लास्टिक ना कचरा खायली ना. हा बापरे असला बघा मग दोन घट्ट दूध पिऊ आम्ही दोन्ही. मस्त चांगली चाय पिऊ आम्ही. काय चोट तुम्ही तर मागे मी त्या गोट्याने काय मरी घ्या त्या आपली मरी घे काय तुम्ही त्या काढून पिरत नाही पे कोरी चाय पे आते. तुम्ही मला सांगा मी त्या तुम्ही काय
बस ते कुछ दूध पितो मग जेव्हा पहिले कुछ पी दे तू बघा ना परिमित्रांनो, आज आमच्या नाटकाचा संदेश आहे की आपण प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरायला पाहिजे. आपण सर्रास रोज दुधाच्या पिशवीपासून तर लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर करत असतो. त्या प्लास्टिकचा वापर आपण कमीत कमी करायला पाहिजे व नैसर्गिक गोष्टींचा वापर आपण करायला पाहिजे. प्लास्टिकच्या कचऱ्याचा उपयोग नाही करायला पाहिजे. आपण त्याऐवजी केळीच्या पाण्याचा उपयोग करायला पाहिजे. NSS